जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 14 तारखेला रात्री गोलानी मार्केटच्या इथून माइटी ब्रदर्सचे एक टेम्पो आणि त्यांचं जनरेटर असं चोरी झालं होतं। त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन येथे 278/25 BNS 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी असतील, त्यांची DVची टीम असतील, याच्यामध्ये खूप चांगली मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमधून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर त्यांना माहिती मिळाली की यातले जे चोर आहेत ते जामनेर मार्गे, बोदोड मार्गे मलकापूरला गेलेले आहेत। तर त्या रस्त्यावर त्यांनी त्याची तपासणी केली असता वडनेर बोईजी गाव या गावाजवळ हा जो टेम्पो होता हा पलटी झालेला होता आणि मग तेथे आजूबाजूच्या धाब्यांवर त्यांनी तपास केला तर यातील ते 2 चोर होते ते त्या ठिकाणी धाब्यावर थोडे जखमी अवस्थेत बसलेले होते। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि मग त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्यानंतर त्यांच्याकडून अजून त्या गुन्ह्यासंदर्भाने चौकशी तपास केला असता यामध्ये अजून एक त्यांनी कबुली दिली आहे की त्यांनी आपल्या शहराच्या हद्दीमधून टाटा एस छोटा हत्ती आणि 5 मोटरसायकल असे शहराच्या हद्दीमधून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली। सदरचे जे टाटा एस छोटा हत्ती व मोटरसायकल यांचे जळगाव शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे 3 गुन्हे दाखल आहेत। MIDC पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत आणि रामानंद नगरला 1 गुन्हा दाखल आहे। यातील जे आरोपी आहेत त्यांची नावं मंगेश सुनील मिस्त्री वय वर्ष 20 आणि यश अनिल सोनार वय वर्ष 20 असे असून त्यांच्याकडून आपण सुमारे 2,36,000चा मुद्देमाल जमा केलेला आहे आणि या कारवाईनिमित्त माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सर्व टीमचं देखील कॅश रिवॉर्ड देऊन अभिनंदन केलेलं आहे। आपण पोलीस कस्टडीमध्ये घेतलेला आहे, त्यांच्याकडे तपास सुरू आहे। अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।